दंडोत प्रणाम. धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मी धनंजय लोणारकर महानुभाव आपल्या सर्वांना दंडवत करतो. आज मी नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातल्या आणि महानुभावांमध्ये सुप्रसिद्ध असणाऱ्या श्री क्षेत्र राहेरी या तीर्थस्थानाला आहे. राहेरी हे स्थान महाराष्ट्रातल्या तीर्थस्थानांमधल्या गोदा काठचं जे शेवटचं स्थान आहे. म्हणजे सुरुवात जर ब्रह्मगिरीपासून आहे तर समाप्ती स्थानांची समाप्ती नदी काठावरती हे होते. माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतंय ते पंचकावळाच्या ज्या ग्रहनिवृत्ती, त्या ग्रहनिवृत्ती स्थानावरती भोजन स्थान, त्या भोजन स्थानावरती पाणी आलेले आहे. ही गोदा माया आहे आणि ती पूर्ण तुडुंब भरून वाहत आहे. यातली थोडक्यात माहिती आपण बघूयात. या मंदिराचे व्यवस्थापक आदरणीय पूजनीय श्रद्धेय श्री पंडित राजदादा खांबेकर. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज आपण भोजन स्थानाच्या जवळ आलेले आहेत. आपण या स्थानाची लीळा थोडक्यात मी सांगणार आहोत. पंचकुळाचार्याची ग्रहनिवृत्ती या ठिकाणी झालेली आहे आणि भरपूर असं गोदावरीला पाणी आलं. हे पाणी काल किमान 2 दिवस या स्थानावर आलेले होतं अगोदर, आज पण आहे आणि या स्थान बुडण्याची शक्यता जवळजवळ पावसाचा वर चालू आहे आणि मग हे स्थान सुद्धा बुडू शकतं पाणी जास्त झालं तर. आणि या स्थानावर किमान 1-2 फूट थर याचा पाण्याचा साचलेला असतो. काड्या पण अडकून या मंदिरापाशी जमा झालेल्या असतात. इथली लीळा पंचकुळाचार्याची ग्रहनिवृत्ती या ठिकाणी भगवंतांनी केली. ती पंचकुळाचार्याला भूतबाधा लागलेला होता. पंचकुळाचार्या या ठिकाणी गावातल्या लोकांनी हा विद्वान पंडित असल्यामुळं त्यांची विद्वत्ता सहन झाली नाही आणि म्हणून त्याला एका तेलाच्या दुकानातून विष आणलं आणि खाऊ घातलं होतं. तेलाच्या मुलाच्या दुकानातून विष आणल्यामुळं त्यालाच हा भूत होऊन लागला आणि मग तो मुलगा चिडचिड करायला लागला, कपडे फाडला, घाण शिव्या द्यायला लागला होता. मग गाववाल्यांनी साखळदंडानं एका चावडीमध्ये बांधून ठेवलं आणि या परिसरामधली काही तांत्रिक मंत्री लोकांना बोलवलं या गाववाल्यांनी. तर हा विद्वान असल्यामुळं पंचकुळाचार्य त्यांनी जो कोणी याला मंत्रांना या काढणार होता तो मंत्र लगेच म्हणून दाखवायचा आणि ते लोक हतबल होऊन निघून जायचे. आणि मग भगवान श्री चक्रधर स्वामी एक अशी गावामध्ये भिक्षाला जाताना स्वामीकडे त्यांनी पाहून आरडाओरडा करायला लागला, मला सोडा मला सोडा. गावाली म्हणली रीती आता मरा टेकला, हातापायाच्या काड्या झाल्या आणि द्या म्हणे सोडून कुठं जाते पाहू. मग त्यांनी स्वामीच्या पाठीमागं गावात भिक्षा मागा गेली. स्वामी पाठीमागं हा पण गावातून भोजन त्या स्थानापाशी आले दोघं बी आणि समोर बसला. स्वामी खडकावर आरोग्याला ठेवून स्वामी बसले आरोग्यनेला आणि स्वामीला म्हणायला लागला, जीजी थोडा उच्चिष्ट प्रसाद द्या म्हणे. मग स्वामी म्हणाले, तुम्ही कोण, कशासाठी आले इथं? मग स्वामीलाच म्हणायला लागला, तुम्ही सर्वस्व जाणता, मला काही विचारता? मी जरी जाणत असेल तर तुझा पाठीमागाला जो परिवार आला त्यांना सांग म्हणे काय झालं. आणि त्याने सविस्तर घटना सांगितली. तेलाच्या दुकानातून विष आणलं, मला खाऊ घातलं यांनी आणि मी याच्या मुलाला भूत होऊन लागलो. मग स्वामीने थोडासा उच्चिष्ट प्रसाद दिला त्याला आणि थोड्या अंतरावर जाऊन उबडा पडला. गावाने स्वामी म्हणाले, जी यांना आता उचलून घरी घेऊन जा. आणि तो भूतबाधा त्याची तेलाच्या मुलापासून पंचकुळाचार्याची सुटका केली आणि नंतर मग पंचकुळाचार्याला भूत येऊन सुटका केली. 2 जीवाचा या ठिकाणी उद्धार झाला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आता पुढे जा. काहीतरी अडकले मला. हे पाणी चालू आहे. हे पाणी तिथं काड्या अडकलेल्या आहे. इथं स्थानावरती जे स्थान आपण वर्णन करतो त्याच्यावरती गाळ साचलेला असतो, काड्या कुड्या, कधी कधी झाडं पण राहतात. ही दक्षिण वाहिनी गंगा या ठिकाणी गोदावरी आहे. ही वरून ब्रह्मगिरीवरनं पंचवटी, डोमेग्राम, पांचाळेश्वर, पैठणच्या धरणातून इकडे आलेली आणि इकडे खाली समुद्रात चाललेली आहे. कदाचित हे पाणी वाढून पार
कळसही बुडला जातो. पावसाची तीव्रता किती आहे, पुराची तीव्रता किती आहे त्याच्यावरती ही सगळी गोष्ट अवलंबून राहते. या अगोदरचे व्हिडिओ जर स्थान कसं आहे हे जर बघायचं असेल तर तुम्ही धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलला नक्की बघा. दंडवत प्रणाम.